चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. भारतीय जहाजाने सुरक्षित ओलांडली होर्मुझची सामुद्रधुनी. द्रवीकृत नैसर्गिक वायू वाहक भारतीय जहाज दिशाने होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडली असून भारताकडे आपला प्रवास सुरू ठेवला आहे. यामुळे आता सध्या पर्शियन आखातात भारतीय बंदरांकडे रवाना होण्याची वाट पाहत असलेल्या 34 भारतीय आणि विदेशी ध्वज असलेल्या जहाजांच्या हालचालीबद्दल नव्याने आशा निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराणने शांतता कराराची घोषणा केल्यानंतर लगेचच ही घडामोड घडली आहे, ज्यामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एकातील सागरी सुरक्षेबाबतची चिंता कमी झाली आहे. सरकारी मालकीच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे संचालित दिशा हे जहाज जवळपास 2 महिन्यात हा सामरिक जलमार्ग सुरक्षितपणे पार करणारे पहिले भारतीय व्यापारी जहाज ठरले. हे जहाज भारतासाठी कतारचा LNG माल घेऊन जात असून ते 18 जून रोजी गुजरातमधील दाहेज येथे पोहोचण्याची शक्यता आहे. नौवहन मंत्रालयाचे संचालक ओपेश कुमार शर्मा यांनी सांगितले की दिशा जहाजाने 62,370 टन LNG मालवाहू क्षमता घेऊन होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली आहे. अमित शहा यांच्या भेटीसाठी खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन. येत्या दिनांक 19 आणि 20 जून रोजी भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्यात सीमा प्रश्नासंदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला अमित शहा यांची भेट घडवून द्यावी अशा आशयाचे निवेदन पत्र खासदार व तज्ज्ञ समितीचे सदस्य धनंजय महाडिक यांना देण्यात आले. पत्रात नमूद केले आहे की आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमातंटा सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली आहे आणि त्यात यशस्वी झाले आहेत. त्याच पद्धतीने कर्नाटक महाराष्ट्रमधील सीमाप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच 2022 मध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत सीमाभागातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही निर्णय घेतले होते. हे सर्व प्रश्न आणि इथल्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला अमित शहा यांची भेट घडवून द्यावी म्हणून निवेदन पत्र देण्यात आले. यावर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहा यांची भेट घडवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि भविष्यात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक किरण नकाते उपस्थित होते. यावेळी युवा समितीचे पदाधिकारी श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, राजू कदम, आशिष कोचेरी यांनी निवेदन सादर केले. पोलिसांकडून शुभम शेळकेंना पुन्हा नोटीस. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये 5 लाखाचा बॉन्ड आणि तितक्याच रक्कमेचे 2 जामीनदार घेऊन पोलीस उपायुक्त यांच्या समोर उपस्थित राहावे असे कळविले आहे. विशेष म्हणजे सदर नोटीस 12 जून रोजी असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली 22 जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. आणि याच मोर्चाची जनजागृती करण्यासाठी शुभम शेळके हे जागृती फेरीमध्ये दाखल झाल्याचा पोटशूळ उठल्याने पोलीस प्रशासनाने ही नोटीस बजावली असल्याची चर्चा आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेशी निगडीत असलेल्या कन्नड सक्तीच्या प्रश्नाविरोधात जनमत जागृत करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविली. शहरातील प्रमुख चूक बाजारपेठा आणि वस्ती भागांमध्ये पत्रकांचे वाटप करून नागरिकांना आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी लढ्याची दिशा याबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये शेळके यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आले आहे. कन्नड सक्ती विरोधातील मोर्चासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जनजागृती. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेशी निगडीत असलेल्या कन्नड सक्तीच्या प्रश्नाविरोधात जनमत जागृत करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 22 जून रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात बेळगाव शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविली. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि वस्ती भागांमध्ये पत्रकांचे वाटप करून नागरिकांना आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी लढ्याची दिशा याबाबत माहिती देण्यात आली.
या जनजागृती अभियानाची सुरुवात चव्हाट गल्ली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून करण्यात आली. यानंतर विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला, माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली. तसेच 22 जून रोजी होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठी अस्मितेच्या लढ्याला बळ देण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शिवराज पाटील, विकास कलघटगी, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके, सुनील बोकडे यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खानापूर शहरात महाराष्ट्र एकीकरण समितीची जनजागृती. येत्या दिनांक 22 जूनला बेळगाव येथे भव्य मोर्चा निघणार आहे. यासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर शहरात जनजागृती मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान विविध भागात पत्रकांचे वाटप करून नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. शिवस्मारकापासून सुरू झालेल्या या जनजागृती फेरीत विविध भागात नागरिकांपर्यंत पोहोचून आंदोलनाची माहिती दिली. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोमवार 22 जून रोजी बेळगाव येथे होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील इतर भागातही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून जांबोटी येथे नागरिकांशी संवाद साधण्यात आला, तर उद्या बुधवार 17 रोजी नंदगड येथे पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, आबासाहेब दळवी, संजीव पाटील, धनंजय पाटील, सुनील पाटील, विलास बेळगावकर यांच्यासह समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवमच्या संचालकाची जामिनावर सुटका. हजारो कोटी रुपयांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिवानंद निलंगवर यांची आज हिंदलगा तुरुंगातून जामिनावर सुटका करण्यात आली. 15 मे रोजी माळमारुती पोलिसांनी शिवानंद निलंगवर यांना अटक केली. नंतर हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. 12 जून रोजी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्याची हिंदलगा तुरुंगातून सुटका करण्यात आली. न्यायालयाने जामिनावर अनेक अटी घातल्या आणि त्याला 27 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.